सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वळसंग येथे वृक्षारोपण उत्साहात. ग्रामपंचायत व वन विभागाचा संयुक्त उपक्रम. पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत वळसंग व वन परिक्षेत्र जत, वन विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक स्मशानभूमी, रस्ता व परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन व हरितकरणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास वन परिक्षेत्र जत अंतर्गत कार्यरत वनरक्षक श्री अमीर काकतीकर सोरडी व वनरक्षक श्री संजय फड वसपेट यांची प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे जीवनातील योगदान तसेच वनसंपदेचे जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते संभाजी जाधव, माजी सरपंच सदाशिव कांबळे, महाराज पाटील, रमेश माळी, पांडुरंग पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक स्मशानभूमी, रस्ता व परिसरात विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षाचे संवर्धन व संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे परिसराच्या हरितीकरणास चालना मिळणार असून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामपंचायत वळसंग आणि वन विभाग सांगली यांच्या संयुक्त पुढाकारामुळे जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.